मावशीज व्लॉग्स. तर गाईज, जसं मी लास्ट व्लॉगमध्ये मेन्शन केलं होतं, मी चालली आहे एक ट्रिपवरती. सो मम्मी आणि मी आत्ता आम्ही आहोत सासवडमध्ये, बिकॉज आम्ही सगळे निघालो आहोत पुरंदरला. बोललो होते की हिस्टॉरिकल प्लेस आहे. सो येस, किल्ले पुरंदरला चाललो आहोत आम्ही. आणि अजून कोण कोण आहे, मावशीन ते आहेत, ते येत आहेत. अजून खूप वेट करायला लावला आहे त्यांनी आम्हाला. आम्ही खूप लांबून येऊन सगळ्यात आधी आलेलो आहे, तरी त्याने अजून आलेलं नाही. ते येत आहेत अजून, मग आपण पुढे जाऊयात. त्यांचं वेट करूयात तोपर्यंत. आज पावसाचं वातावरण तर नाही दिसत आहे काहीच. आम्ही रील बघून आलेलो आहे ती पुणे पण आज. त्याला पाहूयात आपण. गाईज, अजून एक मावशी यायची आहे, त्यामुळे आम्ही थोडासा वेट करतोय. आता आम्हाला भूक लागली आहे बट, म्हणून आम्ही वडापाव खायला थांबलेलो आहे. या गाईज वडापाव खायला. आम्ही फायनली पुरंदर मध्ये पोहोचलोय. मावशी आज फर्स्ट टाइम माझ्या व्लॉग मध्ये आलेली आहे. पण काही तिथं खूप गर्दी आहे. आम्हाला वरती गाडी सुद्धा नाही नेऊन दिली. आम्ही इथेच गाडी लावली आहे. आम्ही गर्दी बघा तुम्ही. कोई रह तो नहीं गया घर पे, सब आ गए पुरंदर. काही आम्ही चालत चाललो आता. आणि इथं वातावरण खूप छान आहे गाईज. आम्हाला आधी वाटलं होतं खूप ऊन असेल, पण इथं आल्यावरती आम्ही पाहिलं खूप छान वातावरण आहे. टू मच गर्दी गाईज. मम्मा कसं आहे मम्मा? हाय हाय गाईज. गाईज इथंच दम लागला. बघा किती लागलाय ते. फुल गर्दी आज, फुल. आणि आम्ही आज विकेंडला चाललो, त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. गाईज, मावशी व्लॉगिंग करते बघा. हाय गाईज. माझ्यावरचे व्हिडिओ तुम्हीच काढा आज. केळीची पानं आहेत का? कशाचं झाड आहे गाईज सांगा तो, मला समजलं तर. मस्त आहे बघा गाईज वातावरण. गाईज आता चेकिंग आहे आणि मग आम्ही आतमध्ये गेलो दाखवतो. इथं अलाउड नाही आहे बिकॉज व्हिडिओ घ्यायला. गाईज आता आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि आता इथे स्टार्टिंगलाच आहे मुखी तलाव. आता आम्ही पुढे जाणार आहे. खूप जास्त ट्रेक आहे गाईज. 6 to 7 किलोमीटर्सचा हा ट्रेक आहे. आणि मम्मी आज ट्रेक करणार आहे गाईज, कारण मम्मी कधी तेवढं ट्रेक करत नाही. आज तिने स्वतःला चॅलेंज केले की ती आज हा ट्रेक कम्प्लीट करणार आहे. येस, स्टे ट्यून गाईज. इथे तलाव वगैरे बघा किती सुंदर आहे. मस्त वातावरण. ऊन पडलं काय परत? अरे यार. आम्ही थोडासा ट्रेक पुढे आलेलो आहे आणि इथं बाजी देशपांडे यांची मूर्ती आहे. सगळे फोटोज काढायला थांबले ते मस्त. हा काय झालं? सगळ्यांना गाईज ही छोटी बघा कसं क्यूट पडते. चला गाईज, आता आम्ही थोडेसे पुढे आले, अजून खूप पुढे जायचंय. बॅग तू घेतली? गडाच्या या बाजूला महादरवाजा आहे, पण तिथे आता बंद केल्यामुळे तिथे कोणी जाऊ शकत नाही. फक्त लांबूनच दाखवते मी. आणि आता इथून पुढे आम्ही पुढे जाणार आहे.
ह्या गेल्या सुद्धा पुढे. मस्त वाटते गाईज, वातावरण पण खूप छान आहे. आणि तसं ट्रेकिंगला वगैरे खूप छान वाटतं. तरी आम्ही लेट आलो, थोडं लवकर आलं असतं अजून छान वातावरण असतं. बट लेट्स गो. बघूयात अजून काय काय आहे पुढे. मी या फोर्टवरती फर्स्ट टाइम आली आहे आणि हा फोर्ट आम्हाला सगळ्यात जवळ आहे, तरी सुद्धा कधी येणं नाही झाली या फोर्टवरती. बट आता फर्स्ट टाइम आली आहे, सो पाहूयात सगळे एक एक एक्सप्लोर करूयात. काय तिथे शिव मंदिर आहे, त्याला आपण दर्शन घेऊ आता. गाईस मंकी. इकडे छत्रपती संभाजी महाराजांचं इकडं उद्यान आहे, खूप छान. इथून व्ह्यू खूप मस्त आहे, फोटोज वगैरे काढायला. इकडे फोटो काढू आपण, या. आता आम्ही आलोय पद्मावती तलाव इथे. आम्ही वरती गेलो नाही, इकडच्या एरियामध्ये फिरतोय बिकॉज वरचं ट्रेक खूप जास्त आहे आणि आता आम्हाला ऑलमोस्ट 3 वाजले. तसं वरती जायला 2 तास परत लेट होईल, मग म्हणून आम्ही वरती नाही गेलो. इथे पद्मावती तलाव या साईडला आलोय आम्ही. वरती चाललोय आता इथे फोटो काढायला. नाव काय तुझं? आम्ही इथे पोहोचलो, छत्रपती संभाजी महाराजांचं सभागृह इथे. आपण वरती जाऊन पाहूयाच. खूप गर्दी आहे काही, जास्त बघू शकतो. दूसरी बात, देर आता थोड़े नहीं ओले मम्मी. संभाजी महाराजांचं सभागृह आहे, तर प्रत्येक सैन्यांचं कार्य वगैरे लिहिलेलं आहे त्यांच्या फोटो सहित. प्रत्येक सेनांचं कार्य, त्यांनी कसं प्रत्येक लढाईला सामोरे गेलं, कोणतं कार्य कसं पार पडलंय, सगळं एकदम व्यवस्थित ह्या पाट्यांवरती लिहिलेलं आहे. मी एवढं रीड नाही करत बसत, बट तुम्हाला पटकन दाखवायचा प्रयत्न करते मी सगळं. किल्ला आपण आतमध्ये जाऊयात. आतमध्ये महाराजांच्या तलवारी, त्यांचे शस्त्र आहेत सगळे. आपण एक एक करून ते पण पाहूयात. प्रतापगड, हे महाराजांचे सगळे शस्त्र आहेत तिथे लावलेले. कोणत्या गोष्टीला काय म्हणायचं आधी मराठीमध्ये सगळं लिहिलेलं आहे, झूम करून दाखवते. हे लढाईत मराठ्यांनी वापरलेले भाले आहेत. हरिश्चंद्रगड. गाईज, मला हरिश्चंद्रगडचा ट्रेक करायची खूप इच्छा आहे. कधी योग येतोय तेव्हा. कोणते किल्ले किती मीटर वरती व किती
कोणत्या जिल्ह्यात वगैरे आहेत हे सगळं लिहिलेलं आहे. हे पण मी तुम्हाला सगळं दाखवते की. आणि ह्याच्यातले तुमचे किती किल्ले पाहून झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रिटर्न निघालोय. आम्ही वरती नाही गेलो गाईस, कारण आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालं होतं. सो आम्ही खाली जेवढे पॉईंट्स होते तेवढे पाहिले, तुम्हाला पण मी दाखवलेत. आणि आता आम्ही कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहे आता आपण? कुठे जाणार आहे? सगळे बघून झाले. आणि मावशी गाईज आता भूक लागली आम्हाला. चला गाईज आपण जाऊयात पुढे. आता काय दिसलं तर तुम्हाला दाखवते. हो हो, ये देखो ये है तारा सितारा. आगे का आपको पता ही है. आता आम्ही आलोय नारायणपूरमध्ये. दर्शन घेऊन जाऊ. खूप दिवसानंतर नाही योग आलाय क्रिकेट मला नो मोमेंट आहे. धूप आणि अगरबत्ती घ्यायला थांबले तर हा देऊन टाक. पप्पा म्हणता देऊन टाक. कप छान आहे ना जसे धूप आहे. आता आम्ही निघालोय घरी. आणि इथं मंदिरात कोणीतरी नवीन गाडी आणली पूजा करण्यासाठी. गाईज माझं जर लक असेल तर मी पण नक्कीच येईल एक दिवशी अशी गाडी घेऊन. काय म्हणलंय मम्मा तुझं? हो तू स्वतः घेतली तेव्हा येणार. हा नक्की. पार्टी